परमेश्वराद्वारे मोशेनी निवड. योसेफ मरी जावानंतर तेना सर्व नातेवाईक मिस्र देशमा राहत होता. त्या आणि तेसना संतान गैरा वरीस लगून तटेच राहणार आणि तेसले गैरा पोरं होईनात. तेसले इस्रायली मना मायत होतात. शेकडो वरीस नंतर इस्रायली लोकसनी संख्या गैरी वाढणी. योसेफनी करेल कामगिरीले लोकसले याद पडी गई. तेसले आते इस्रायली लोकसनी भीती वाटू लागली, कारण की त्या जास्त होतात. म्हणून त्या टाइमले जो मिस्र देशवर राज्य करत होता फारो राजा इस्रायली लोकसले मिस्री लोकसना गुलाम बनायसेन ठेव. मिस्र देशना लोकसनी इस्रायल देशना लोकसले गैरा इमारतसना बांधकाम करासाठी आणि मोठा मोठा शहरसना निर्माण करासाठी जबरदस्ती करी. असा कष्टना काममुळे तेसना जीव गैरा त्रासदायक होई गया. पण परमेश्वरनी तेसले आशीर्वादित कर व तेसले आखो पोरो होईनात. फारो राजाने देख की इस्रायल देशना लोकसले गैर पोरं होई राहणार. म्हणून त्याने आदेश दिला की जर कधी इस्रायल देशना लोकसले पोरं होतील तर तेसले नाईल नदीमा फेकी देवत. एक इस्रायल देशनी बाईनी एक पोऱ्याले जन्म दिध. तिने आणि तिना नवरांनी आपल्या पोऱ्याले काही दिनच लगून दपाडांना प्रयत्न कर. जवळ त्या पोऱ्या ना माय बाप तेले दपाडे नाही शकणार तेव्हा त्यांनी त्या पोऱ्याले मृत्यूपासून वाचण्यासाठी त्याले एक तरंगणारा टोपलीमा ठिसन ती नाईल नदीना तटवर लवकर ठेव. त्या पोऱ्याने मोठी बहीण त्यानं काय होईन हाय देखत राहिनी. फारो राजाने पोर टोपलीले उघाडी संतीनामा देख. जवळ तिने त्या पोऱ्याले देख तेव्हा तिने तेले आपला पोऱ्या मनसन ठेलिदा. तिने त्या पोऱ्याले दूध पाजासाठी एक इस्रायल देशनी बाईले बोलावं, पण ती त्यांना माय होती असं तिले माहीत नाही होतं. जवळ तो पोऱ्या मोठा होईना व तेले आपले बायना दूधनी गरज नाही राहिनी तेव्हा तिने तेले फारो राजा आणि पोर ले सोप. तिने तेना नाव मोशे ठेव. एक दिन जब मोशे मोठा होई गया तेव्हा त्यांनी मिस्र देशना माणूसले एक यहुदी गुलामनी मारताना देख. मोशेने आपला इस्रायल देशना व्यक्तीले वाचडाना प्रयत्न कर. मले कोणीच नाही देखी रायना हाय देखीसन मोशेनी त्या मिस्र देशना माणूसले मारे टाक आणि त्यानं शरीरले गाडी टाक. जव फारो राजानी मोशे नी करेल कामना बारा मायक तेव्हा त्यांनी तेले माराना प्रयत्न कर. फारो राजाना सैनिकस पासून सुरक्षित राहासाठी मोशे मिस्र देश सोडीसन जंगलमा पै गया. मोशे आपले मिस्र देश पासून दूर जंगलमा मेंढ्या चारू लागना. त्यांनी तठेच एक बाई संग लग्न करी लिध आणि त्याले 2 पोरं होईनात. एक दिन जव मोशे मेंढ्या चारी राहता त्यांनी एक झुडूपले चेटताना देख, पण ते झुडूप चेटीसन भस्म नाही होई असं त्याले देखणं. मग तो त्याले ध्यान दिसन देखासाठी त्या झुडूप जोडे गया. जवळ तो त्या चेटणारा झुडूप जोडे जात होता परमेश्वरना आवाज त्याला ऐकू ना, मोशे तू आपला पायमधला जुत्ता काढ, कारण की तू पवित्र जमीनवर उभा शे. परमेश्वरनी सांग मनी आपला लोकसना दुःख देखल शे. मी तुले फारो राजाकडे मना लोकसले मिस्र देशने लोकसनी गुलामी मधून सोडवासाठी धाडणार शे. मी तेसले कनान देश देणार शे जो मी अब्राहम इसाक आणि याकोबले प्रतिज्ञा करेल होती. मोशेनी सांग जर कधी लोकसनी मले विचार की तुले कोणी धाडल शे तर मी तेसले काय सांगू. परमेश्वरनी सांग मी शे तो शे. तेसले सांग मी शे एनी मले तुमनाकडे धाडेल शे. तेसले हई बी सांग मी तेसना पूर्वजसना म्हणजे अब्राहम इसाक आणि याकोबसना परमेश्वर शे. हेच मन कायम न नाव शे. मोशे गैरा भ्याय गया आणि फारोकडे जावाले नाकारायला लागणार, कारण की तेले चांगल्या प्रकारे बोलता नाही येत होतं. म्हणून परमेश्वरनी मोशेना भाऊ अहरोनले त्यांनी मदत करायला धाड. परमेश्वरनी मोशे आणि अहरोनले पहिले सांगित ठेव की फारो राजा हट्टीपणा करेन.